हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? श्री स्वामी समजलं सगळ्यांना. तर मंडळी, तुम्हाला तर समजलंच असेल की मी आज काय करत आहे बरं का. तर मी आज करत आहे उडदाचे पापड बरं का. 8 दिवस झाले पीठ दळून आणलं होतं हे, पण एक एक दिवस घालत होते मी. पण म्हटलं आता म्हणजे एक खट्टे मी 2 किलोचं पीठ दळून आणलेलं होतं बरं का. आणि 1 किलोचे केले होते, ते संपेत येऊन गेले, म्हणजे 15-20 दिवस होऊन गेले. आमच्या घरात ना उडदाचे पापड लय आवडतं सगळ्यांना. तर 2-2, 3-3 म्हणजे वीरला बी त्याच्या पप्पाला बी 2-2, 3-3 खात असतात ते. तर आता फक्त 10-12 पापड उरले होते. त्याच्यामुळेच मी आज म्हटलं चला आज स्वयंपाक नाही करायचा होता बरं का मला. म्हणूनच म्हटलं आज पापड करून घेऊ, कारण आज मला जायचं आहे जेवण करायला बरं का. पंगतमध्ये आज बट्टी खायला जायचं, बट्टी. तर आता वाजले 12 आणि वीर गेलेला आहे ट्युशनला. ट्युशनमधून आल्यावर आम्ही 1 वाजेला जाऊ, 1-1:30 वाजेला जाऊ जेवायला. तोपर्यंत पापड करून घेऊ म्हटलं. जितके होतील तितके मग अजून जेवण करून आल्यावर करेल बाकीचे. तर बघू बरं का, फुल भरलेलं होतं पातेलं. तर आता एवढं खाली झालेलं आहे. एवढे पापड बनवायची बाकी माझ्या. 1 किलो पीठ आहे आणि तुम्हाला दाखवते मी. एक तासामध्ये फक्त 20 पापड लाटले असतील बरं का. पापड ना लयच ज्वारी तर नाही लाटायला, कारण यांना वेळ लागतो, यांना पटपट नाही होत. चला मग तुम्हाला दाखवते किती पापड लाटले मी आतापर्यंत 1 तासात. एवढेच पापड लाटलेले बरं का मी 1 तासामध्ये. आणि मी ना छोटे छोटे नाही करत बरं का पापड. मी ना मोठे पापड करत असते. कोण खेळत बसेल छोटे छोटे पापड, त्याच्यामुळे ना मोठे मोठेच करते बरं का मी. एकच खाल्लं की मन भरून जातं माणसाचं. कसं आहे मग. चला तर मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का तुम्ही, आणि लाईक पण करत जा.